आयुक्त साहेब तानाशाही शिक्षणशाही शिक्षण आमच्या काही कुणाच्या शिक्षण आमच्या काही कुणाच्या कशालाही आलाच पाहिजे. आपण घेतलेले नहीं करेगी नहीं करेगी शिक्षणाच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं शिक्षणाच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद मुलांना शिक्षण मिळालंच पाहिजे. शिक्षण मिळालंच पाहिजे. सीबीएसई शाळेचं मोफत शिक्षण मिळालंच पाहिजे. शिक्षणशाही नाही चलेगी. इन्कलाब जिंदाबाद. शिक्षण मिळालंच पाहिजे. मोफत शिक्षण मिळालंच पाहिजे. फीस रद्द झालीच पाहिजे. फीस रद्द झालीच पाहिजे. इन्कलाब जिंदाबाद. इन्कलाब जिंदाबाद. नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी हिटलरशाही नहीं चलेगी. झोपडपट्टीत राहणाऱ्या पालकांच्या मुलांना शिक्षण मिळालंच पाहिजे. गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळालंच पाहिजे. चालकांच्या मुलांना शिक्षण मिळालंच पाहिजे. इतरांच्या मुलांना पाहिजे. बाहेर या बाहेर या आयुक्त साहेब बाहेर या. शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. हिटलरशाही नहीं चलेगी. हिटलरशाही नहीं चलेगी. तानाशाही नहीं चलेगी. तानाशाही नहीं चलेगी. शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. दया करा दया करा आयुक्त साहेब दया करा दया करा दया करा आयुक्त साहेब दया करा. बाबासाहेब पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आम्हाला मिळालाच पाहिजे. विनंती आहे बाहेर दया करा दया करा आयुक्त साहेब दया करा. भीक द्या भीक द्या आयुक्त साहेब भीक द्या. शिक्षण आमचं शिक्षण आमचं हक्काचं नाही कुणाचं बापाचं. शिक्षण आमचं. हुकुमशाही नाही चलेगी. रद्द करा रद्द करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मुलांना शिक्षण मोफत शिक्षण मिळालंच पाहिजे. मोफत शिक्षण मिळालंच पाहिजे. खाली या आयुक्त साहेब खाली या खाली या खाली या आयुक्त साहेब खाली या. दुसरे अधिकारी आपलं चाल द्या आपलं चाल द्या माफ करत होतं तर येणं जाऊ महानगरपालिकेची जी सीबीएसई जी शाळा सुरू केलेली होती कोरोना काळामध्ये, ज्या महानगरपालिकेला एका कुलूप लागलेले होते, तेव्हा एका या महानगरपालिकेमध्ये कोणीच विद्यार्थी येत नव्हते. त्या काळामध्ये अस्तित्वराव पांडे यांनी एका सीबीएसई पॅटर्न शाळा सुरू केलेल्या होत्या आणि गोरगरिबाच्या मुलांना शाळेत शिक्षण मिळावं फ्रीमध्ये, यासाठी एका मुलांनी एका तिथे ॲडमिशन घेतलेले होते. तेव्हा आम्हाला असं सांगण्यात आलेलं होतं की आम्हाला फक्त इथे
आज शाळेमध्ये गणवेश, बुक, नोटबुक याचाच खर्च करावा लागेल. पण आता यावर्षीपासून एका आयुक्त साहेबांनी 1,000 रुपये फीस, मंथली 1,000 रुपये फीस अशी लागू केलेली आहे. तर आमच्या या गोरगरीब पालकांनी ते भरायचे कुठून, असा आमच्यासमोर प्रश्न उपाय होत आहे. त्यामुळेच आज आम्ही हे आंदोलन करत आहोत. तुम्हाला मान्य नाही का? आम्हालाही फीस मान्य नाहीये. किती फीस आकारली होती? मंथली 1,000 रुपये आहे, वर्षाचे 12,000 रुपये मागत आहे. तुमची मग मागणी काय? दरवर्षी 5% वाढवणार आहे. तर मग तुमची मागणी काय नाही? आमची अशी मागणी आहे की महानगरपालिकेला जी आहे जे सीबीएसई शाळा ज्या सुरू केलेल्या होत्या, आयुक्त साहेबांचं असं म्हणणं आहे तुम्हाला जर पुरत नसेल तर तुम्ही तुमच्या मुलं एका सेमी इंग्लिश मीडियमला टाका, मराठी मीडियमला टाका, उर्दू मीडियमला टाका. म्हणजे गोरगरिबाच्या मुलांनी सीबीएसई शाळेमध्ये शिकायचं नाही का, मराठी मीडियममध्ये शिकायचं का? बाबासाहेबांनी जो अधिकार दिलाय संविधानामध्ये शिक्षणाचा, त्यामध्ये शिकायचं नाहीये का? शिक्षणाचा अधिकार गोरगरिबांना नाहीये का? फक्त एका जे उच्च शिक्षित आहेत, उच्च क्वालिफाईड आहे त्यांनाच आहे का? आणि आयुक्त साहेब शाळेमध्ये जे म्हणतात, आता तुम्ही तुमचे मुलं जर काढून घेतले तर आमच्या इथे एका डॉक्टर इंजिनियरचे मुलं आहे वेटिंग लिस्टला आहे. त्या डॉक्टर इंजिनियरचे मुलं तुमच्या इथे वेटिंग लिस्टला आहे. आमच्या गोरगरिबांना अगोदर तुम्ही घेतलं का? आमच्याकडून पब्लिसिटी करून का घेतली तुम्ही? गोरगरिबाच्या मुलांना जर तुम्हाला शिकवायचं नव्हतं, तुम्ही असं म्हणताय डॉक्टर इंजिनियर शिकवणार आहे, तर आम्हाला तुम्ही घेतलंय. आता कशा आम्ही आमच्या मुलांचं काय करावं कर्तव्य? मी आयुक्त साहेबांना विनंती करते की आमच्या गाडकऱ्याची जी शाळा आहे सीबीएसईची ती स्थलांतरित करूच नाही, ती जी आहे ती तिथेच राहू द्यावी. त्यासाठी एका मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त ग्राउंड आहे, वर्ग सुद्धा चांगले आहेत. त्याप्रमाणे आमची जी मागणी आहे फीस रद्द व्हावी, ती फीस रद्द करावी. तर आयुक्त साहेबांनी यावरही जर काही निर्णय नाही घेतला तर यानंतर आम्ही उपोषण करू, साखळी उपोषण करणार आहोत. यानंतर आम्ही उपोषणाला बसलेलो आहे, आंदोलनाला. त्याचा संदर्भ असा आहे की आयुक्त साहेबांनी जी फीस लावलेली आहे ती हुकुमशाही सारखी आहे आणि आम्ही गोरगरीब माणसं आहात आणि इथे जे पालक आहे ते रोज कमवणारे, रोज खाणारे लोक आहेत. आणि त्यांनी आयुक्त साहेबांनी न विचारता, न विश्वासात घेता आम्हाला 1,000 रुपये प्रति महिना तुमच्या मुलांना म्हणे फीस द्यावी लागेल असं त्यांनी परिपत्रक जारी केलेलं आहे. तर ते परिपत्रक जेव्हा जारी झालं, आमची मीटिंग झाली, तर तेव्हा आम्ही लोक त्या वेळेपासून खूप चिंतित आहे, परेशानीमध्ये आहे आणि आमच्या मुलांच्या भविष्याचं हे विचार आता आम्हाला करावा लागत आहे. तर आम्ही आंदोलन यासाठी ठेवलेलं आहे की आमच्या मागण्या मान्य कराव्याच लागतील आयुक्त साहेबांना. 2दा आम्ही निवेदन दिलं, त्यांना त्यांचा काही प्रतिसाद भेटत नाहीये आणि ते बाहेर यायला तयार नाही. आणि ते म्हणतात बघू. आम्ही त्यांना हे पण मागितलं की 2021ला जेव्हा स्मार्ट सिटी अंतर्गत हा सीबीएसई पॅटर्नची शाळा चालू झाली होती, तर त्यांना आम्ही फ्री ऑफ कॉस्ट सांगितलं होतं. त्यांच्याशी आम्ही फ्री ऑफ कॉस्टचे जे तर मूळ संचिका मागितलं, तरी ते द्यायला तयार नाही. तर आम्हाला प्रशासनाला तुमचा काय इशारा आहे? प्रशासनाला आमचा इशारा आहे, त्यांना ही फीसचा जो परिपत्रक जारी केलेला आहे तो रद्द करावाच लागेल. नाहीतर आम्ही उपोषणाला बसू, साखळी उपोषणाला बसू, कोर्टामध्ये जाऊ, विभागीय आयुक्ताचा घेराव करू, आयुक्ताचा घेराव करू. वाटल्यास आमचं जर का नाही झाला तर विधानसभेचा पण घेराव करू आम्हाला. कारण मुलांच्या भविष्याचा प्रश्न उद्गारून निघालेला आहे. हे छोटे मुलं आम्ही घेऊन कुठं जाणार, कोणाला सांगणार? आम्ही खूप चिंतित आहोत, परेशान आहोत. तर आम्हाला हेच सांगायचं मीडियाच्या माध्यमातून की आयुक्त साहेबांनी हा निर्णय जो घेतलेला तो तात्काळ रद्द करावा. माझं नाव आसिफ खान आहे. शिक्षण रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।